हॅलो. चला मॅचला आपण सुरुवात करतोय. लक्षात घ्या 2 ओव्हरचा मॅच आहे. अतुल बॉलिंग मार्कवरती. आकाश आणि राजू ही जोडी प्रथेप्रमाणे मागील सामन्यास समानच या ठिकाणी जोडी या ठिकाणी पाठवले मैदानाच्या आतमध्ये. एक चांगली धाव या ठिकाणी नक्की सुरुवात केली जाते. किमान 20 ते 25 धावा बनवाव्या लागतील. किमान म्हटलोय, किमान म्हणजे कमीत कमी धावा 20 च्या पुढेच ठेवाव्या लागतील. कारण की समोरचा संघ जर आपण पाहिला, अतुल ठाकरे असेल, योगेश असेल आणि त्यांचे सहकारी असतील, चांगली फलंदाजीसाठी ते माहीर आहेत. त्यामुळे आपण जर पाहिले त्यांना चेस करणं पसंत आहे. त्यामुळे त्याने फिल्डिंग घेतलेली आहे. एक धाव फलकावती लागली आहे. हलक्या हाताने चेंडूला कट केलंय इथे, ते म्हणजेच अतुल याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करत असताना आपण पाहू शकतायत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. क्या बात आहे, सुरेख चेंडू. चेंडू ते लक्ष ठेवायला हवं. जसं म्हटलं की नजर हटी तो दुर्घटना घटी. प्रत्येक चेंडू कितीही कट होणारा असो, मात्र जसा चेंडू तसाच फटका खेळणं गरजेचं आहे. राजू याच्याकडे ताकद आहे, त्याच्याकडे टायमिंग आहे. मिडल करावं लागेल बॅटला, कारण की अतुल हा सहजासहजी तुम्हाला धावा देणार नाही. एक चांगली गोलंदाजी करतोय तो गोलंदाज. हो 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 हो, इथे मात्र आपण पाहिलं एक धाव मिळाली जाते. पण कुठल्या पद्धतीने ही धाव आली तर बॅटला लागून, म्हणजेच एक संधी होती कॅच घेण्याची बिहाइंड द विकेट. चेंडू टाकून झाले 4. धावसंख्या आहे ती 2. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. या चेंडूला चांगल्या पद्धतीने खेळलाय. इथे मात्र थोडासा स्ट्रगल करताना राजू. 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावेने धावफलक पुढे सरकवला जातोय. धावफलकावर धावा लागल्या जातात त्या 4. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा अतुल. ऑफसाईडच्या दिशेने चांगला फटका आहे. शतरक्षक आहे त्या ठिकाणी आणि चेंडू झाला इथनं मात्र फरार. धावा आल्या ते 4. यानंतर आई माऊली नागले आणि सिद्धिविनायक बेलकडी असा मॅच आहे. आई माऊली नागले आणि सिद्धिविनायक बेलकडी या 2 संघादरम्यान मॅच आहे. तर दोन्ही कर्णधारांनी ही 2 षटकं समाप्त झाल्याच्या नंतर आपण टॉससाठी या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. आता नवीन गोलंदाज आला योगेश.
लॉर फुल टॉस, चांगला फटका, चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. थँक्यू 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 डीजे. इथे आपण पाहू शकतात शॉर्ट पिच बॉल. या ठिकाणी चेंडूला आपटण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय, मात्र तिथे क्षेत्ररक्षक नव्हता. 2 धावा मिळतील आणि पाहणं गरजेचं किती धावा मिळतात. तिसऱ्या धावेसाठी निघाले, तिथे मात्र राजू पोचलेला आहे. 3 धावा पूर्ण. 3 धाब्यानं धाव फलक थोडासा पुढे सरकतोय 17 या धावसंख्येवरती. अर्थातच जास्त षटकं नाही आहेत, त्यामुळे विकेट वरती किंवा टॉस वरती सामना नाही आहे. कंपल्सरी स्कोर चेस आहे, विकेटकडे बघून जमणार नाही आहे. आणि पाहिलं जातं की इथे धावांना महत्व आहे. पाणी पाठवा जरा मैदानामध्ये कृपया करून. चला, दोन्ही संघांच्या खेळाडूंना विनंती आहे एक्स्ट्रा प्लेयरला की पाणी भरूनच ठेवा. जसं सांगितलं तसं लगेच मैदानामध्ये या पाणी घेऊन. दरम्यान योगेश ऑन साइडला शॉर्ट पिच दिल्यावरती प्रहार. धावा येतात त्या 6. धावसंख्या आले ती म्हणजे 23 या धावसंख्येमध्ये 3 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत. योगेश याने आतापर्यंत 15 धावा दिल्यात. वैभव धूम याच्या षटक पाहिलं असेल योगेश याने, त्याने सुद्धा मला वाटतं जवळजवळ 15 धावा लयलूट केली होती, मात्र शेवटी खंडेपाडा संघ कमी पडला. आता तांबडमाळ हा संघ नक्कीच एक चांगले फलंदाजीसाठी ओळखला जातो, मात्र इथे योगेशाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. ऑन द कार्पेट इथे आहे शतरक्षक वैभव होता. वैभवच्या नक्कीच हातातनं चेंडू सटकलाय. 4 धावा. थँक्यू डीजे. बघा, कोणी शतरक्षण स्वतःहून खराब करत नसतं, मात्र ते शतरक्षण खराब होत असतं. त्यामुळे आपण पाहू शकतो वैभवकडनं झालेली ही चूक. धावसंख्या 27. लॉर फुलटॉस, खराब गोलंदाजी. आकाश याच्या समोर लॉर फुलटॉस म्हणजे षटकाराला आमंत्रण. काही जबरदस्त फटकेबाज खेळी केली जाते. चेंडू टाकून झाला आतापर्यंत 5-3 षटकार योगेशाला लागलेत. काही जबरदस्त फलंदाजी आकाशच्या माध्यमातून. किती धावा आकाशाने बनवल्यात तर वैयक्तिक 6 चेंडूमध्ये 23 धावा. आकाश जाधव कर्नालपाडा संघाच्या माध्यमातून जयंबिका कर्नालपाडा संघ याने कमबॅक केला असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. शॉर्ट पिच बॉल फोर्स केलाय, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी सर्वात प्रेक्षणीय फटका आजच्या दिवसातील आकाशाच्या बॅटमधनं.
पाहुण्यास मला बोलून बघते मी साहेबाला लाईनीत घेतल का हॅलो थँक्यू. मी कांचन माळी यांना विनंती करतोय यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. कुमारी कांचन. कांचन माळी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूने आई माऊली नागले तर दुसऱ्या बाजूने आहे सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी. टॉस केला जातोय. हेड असा कॉल झालाय. या ठिकाणी आलाय टेल. थँक्यू कांचनजी. शुभेच्छा द्यायच्या दोन्ही खेळाडूंना आणि आपण स्टेजवरती आसनस्थ व्हावं ही विनंती असेल. जाऊया आपण. टेल आलाय म्हणजेच तुषार टॉस जिंकलेला अभिनंदन. मात्र मॅच अजून बाकी आहे. 3 षटकांमध्ये प्रथमतः काय निवडाल? फिल्डिंग. फिल्डिंगच का? कारण की आपण पाहतोय स्कोर सुद्धा होते पहिल्या इनिंगमध्ये. आम्ही कमी द्यायचा प्रयत्न करू. शुभेच्छा असेल तुम्हाला. थँक्यू. तर सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी संघ तुम्ही जरी टॉस हरला असला तरी सुद्धा तुमची कामगिरी या वर्षामध्ये चांगली होते. मात्र तुम्हाला प्रथमतः बॅटिंगला आमंत्रित केलंय. कितीपर्यंत स्कोर रचण्याचा प्रयत्न असेल? 3 वरचा षटक आहे तर आम्ही 40 किंवा 45 रन बनवू शकतो. ऑल द बेस्ट. चला आपण आपल्याकडे वेळ नक्कीच कमी आहे अन्यथा अजून मनोगत जाणून घेतलं असतं. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. तांबडमाळा संघाला विनंती आहे आणि आपण जातो मैदानाच्या बाजूने जिथे मॅच सुरू आहे. कर्नालपाडा विरुद्ध तांबडमाळ या दोन संघादरम्यान. धावसंख्या 39, 40 धावांचं लक्ष. योगेश बरफ सुरुवातीला आलाय फलंदाजीसाठी आणि त्याला गोलंदाजी करताना 31 धावा तब्बल कुठल्या होत्या. मात्र त्याची वसुली त्याला करावी लागेल आणि तो त्यासाठी माहीर आहे. याबद्दल कुठलीच शंका नाहीये. मात्र आकाश आहे समोर. आकाश म्हणजे हे निस्ते ते निळनिळ आकाश नाहीये. हा कर्नालपाड्याचा आकाश आहे. पहिला चेंडू आकाशाचा. हवेमध्ये चेंडू आहे. हर्षल आहे त्या ठिकाणी. चेंडूनं बदल केलाय आपल्या दिशेमध्ये आणि या ठिकाणी 4 धावा. चौकार. थँक्यू डीजे. धावसंख्या 4. दरम्यान धावसंख्या पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्यात. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक चेंडूच्या खाली आणि या ठिकाणी चूक झाली. प्रणय होता त्या ठिकाणी. प्रणय पुजारी. हातात पडलेला झेल मात्र तिकडनं सोडला गेलाय. जीवदान. हे जीवदान महाग पडू शकतं या फलंदाजाला. 2 धावेने धावफलक पुढे सरकला गेला. 6. क्या बात है. काय जबरदस्त मॅच चालू आहे मैदानामध्ये. दोन्ही संघ मानायला तयार नाही आहेत की आम्ही पराभूत होऊ शकतो.
प्रयत्न चांगले आहेत दोन्ही संघांचे. सुपर बॅटिंग बाय योगेश, मात्र खराब क्षेत्ररक्षण. बघा परिवर्तन संसार का नियम आहे, जिथे कमी तिथे आम्ही असं सांगतोय रुपेश, आणि तो त्या ठिकाणी जातोय क्षेत्ररक्षणासाठी. लॉर फुलटॉस गॅपमध्ये चेंडूला टाकलेलं जात आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुन्हा एकदा प्रणय पुजारी, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू. 4 धावा. तीन चेंडूमध्ये तब्बल 10 धावा घेतल्यात. म्हणजे सुरुवात केली योगेश यांनी वसुलीची, जसं दिलं तसं घ्यायला लावलंय. मात्र आकाश याच्या गोलंदाजीमध्ये कुठलीच कमतरता नाही आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी कमतरता आपल्याला बघायला मिळते. बघा जर चौकार या ठिकाणी मारलाय त्या अगोदर एक झेल सुटला होता. क्या बात आहे, सुरेख चेंडू आहे, सुरेख चेंडू आहे. आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर एक सिंगल घेतली जाते, म्हणजे कुठलाही चेंडू डॉट करण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. धावफलक पुढे सरकला गेला. 4 चेंडूमध्ये 11 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जातात. भलं मोठं लक्ष समोर ठेवलेलं आहे. मात्र कर्नालपाडा संघाला माहिती आहे की इथे जास्तीत जास्त डॉट किंवा जास्तीत जास्त विकेट घ्यावे लागतील, कारण जी जोडी आहे ते तांबडमाल संघाची एक जबरदस्त जोडी आहे. 40चा टार्गेट 2 षटकांमध्ये, म्हणजे 20-20च्या सरासरीने धावा बनवावे लागतील. आतापर्यंत धावसंख्या आहे ती 11, म्हणजे थोडासा मागे पडलेला आहे अजून सुद्धा. मात्र प्रेक्षकांना 2 चेंडू शिल्लक आहेत अजून सुद्धा या षटकाचे. अतुल ठाकरे पाहणं गरजेचं आहे कशा पद्धतीनं गोलंदाजी करेल या उर्वरित 2 चेंडूमध्ये. हो, अपील करण्याच्या अगोदरच हात हवेमध्ये घेण्याचा प्रयत्न. मात्र हा निर्धाव चेंडू असेल. आकाशाने आतापर्यंत 11 धावा दिल्यात. एक चांगली गोलंदाजी. आणि इथे पारडं थोडंसं जड का होतंय तर नक्कीच आपण जर पाहिलं तर धावा चांगल्या बनवल्या होत्या, या चेंडूवरती मात्र धाव आली नव्हती. डॉट डिलिव्हरी टाळावे लागतील तांबडमाल संघाला. डॉट खेळणं टाळावं लागेल. हवेमध्ये चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. आता गोलंदाज आपण पाहतोय कुठला येतोय, मात्र 23 धावांची गरज असेल. 17 धावा झाल्यात, याचाच अर्थ 23 धावांची अजून सुद्धा गरज असेल, कारण की 40चं टार्गेट आहे. 6 चेंडू 23 धावा. जेवढं सोपं वाटतंय तेवढं सोपं नाहीये जर निगेटिव्ह दृष्टिकोन ठेवला तर. मात्र पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवला, सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर अशक्यही नाहीये. कारण की योगेश आहे मैदानामध्ये आहेत. अतुल, नाबाद, जिंदाबाद. कंपॅरिझन जर आपण पाहिलं दोन्ही संघाचं तर आपल्याला बघायला मिळतंय की पहिल्या षटकामध्ये कर्नालपाडा संघाने 8 धावा बनवल्या होत्या. आता 17 धावा बनवल्यात, त्या म्हणजेच तांबडमाल संघाने. चला थोडं घाई करा. क्षेत्ररक्षण या ठिकाणी लावलं गेलंय. रुपेश जाधव बॉलिंग मारवरती. आहा, पहिलाच आणि या ठिकाणी बनवून खेळलेला फटका, षटकार. थँक्यू तुझे. काय जबरदस्त कॉन्टेस्ट आहे दोन्ही संघांमध्ये. धावसंख्या झाली 23, याचा अर्थ आता धावांची गरज असेल ते 17.
दरम्यान 5 चेंडू 17 धावांची गरज. योगेश टू रुपेश. कॉन्टेस्ट तगड़ा है मैदान के बीच में. राइट आर्म विकेटचा मारा. ओहो हो, शरीर यष्टीवरती चेंडू आदळलाय. शरीराला चेंडू लागलाय आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं बघा कमबॅक केला रुपेश याने. एक तुम्हारी तो एक हमारी. चालू दे तो चालू दे. या जवळ आहे ना आणि या लाईट. दरम्यान रुपेशचा पुढचा चेंडू हवेमध्ये. चेंडू आहे, चेंडू खाली. शतरक्षक येण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू थांबेल का हा प्रश्न आहे. तर नक्कीच सागर गायकर त्या ठिकाणी 2 धावेनं धावफलक मात्र पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचतो ते 25 या धावसंख्येवरती. 3 चेंडू आणि 15 धावांची गरज. 3 चेंडू 15 धावा. रंगतदार स्थितीमध्ये मॅच. कर्नलपाडा संघ या ठिकाणी आपण पाहू शकतात. नक्कीच गोलंदाजी करत असताना हो मात्र काय चेंडू आहे तर लीगल बॉल. वेग बघा. पहिल्या चेंडूला फिरून मारलं. फिरण्यासाठी संधी मिळाली. लगेच गतीमध्ये परिवर्तन केलं आणि वेग वाढलाय. 2 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. ओहा आता मात्र हा चेंडू 6 धावांसाठी. षटकार. थँक्यू डीजे. मोसम आलाय. लग्नांचा मोसम सध्या आलेला आहे. आपल्याकडे उमेदवार पण भरपूर आहेत या वर्षामध्ये. जर पाहिले तर अख्खी जवळजवळ लाईन लागलेली दिसते. एकाच फक्त त्याच्यातलं दोघांचं झालेलं आहे. आमचे बड्डे बॉय साईनाथ भोईर यांना ही धून नक्कीच आवडली असेल कारण की मोसम आलेला आहे. एक चेंडू आणि धावांची गरज होती 9. इथे मात्र संघ कमी पडलाय. तांबडमाळ संघ मात्र शेवटपर्यंत तगडी लढत या ठिकाणी झाली. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि अभिनंदन असेल ते म्हणजेच जय अंबिका स्पोर्ट्स कर्नलपाडा संघाचा. थँक्यू डीजे. चला सेकंड करा. हात मिळवा आपल्या प्रतिस्पर्धी संघाला आणि नंतरच मैदान सोडा. तर आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच नो डाऊट आकाश जाधव.